नाशिकनंतर महाराष्ट्रभर सत्ताधाऱ्यांविरोधात उद्रेक दिसणार। शिवसेना मनसेच्या मोर्चातून संजय राऊतांचा सरकार विरोधात एल्गार, तर ठाकरे ब्रँड संपणार नाही, बाळा नांदगावकरांनी ठणकावलं। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कधीही लागू शकतात, तयारीला लागा। उद्धव ठाकरेंचे नेते आणि पदाधिकाऱ्यांना आदेश, स्थानिक पातळीवर युतीचा निर्णय घेण्याच्याही सूचना। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला वेग, 34 जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष सभापतींचं आरक्षण जाहीर, ग्रामविकास विभागाकडून अधिसूचना जारी। आरक्षणासाठी कुणीही आत्महत्या करू नये, लातूरमधल्या तरुणाच्या आत्महत्येनंतर भुजबळ पंकजा मुंडेंसह विविध राजकीय नेत्यांचं आवाहन। कुरडू मुरुम उपसा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणीत वाढ, उत्खनन बेकायदेशीर असल्याचा तहसीलदारांचा ठपका, अहवालामुळे दादा अडचणीत येण्याची शक्यता। कुरडू मुरुम प्रकरणात गुन्हा दाखल झालाच पाहिजे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची जी24 तासवर मागणी, तर चेन ऑफ कमांड पाळली गेली नाही, माजी सनदी अधिकारी महेश झगडेंचा दावा। भारत पाक मॅचकडे खिलाडू वृत्तीनं पहा, पाकिस्तानला मैदानात हरवण्याचा आनंद वेगळाच, क्रिकेट वादावर उज्ज्वल निकमांची प्रतिक्रिया, तर खऱ्या भाजपनं विरोध केला असता आदित्य ठाकरेंचा पलटवार। पीएफ खातेधारकांसाठी गुड न्यूज, आता पीएफचे पैसे एटीएम यूपीआय मधनंही काढता येणार, 1 लाखापर्यंत पीएफ रक्कम काढता येणार। कोल्हापूर गगनबावडा घाट उद्यापासून खुला, दरड कोसळल्यामुळे वाहतुकीसाठी होता बंद, डागडुजीनंतर उद्यापासून वाहतूक। आणि स्पाइसजेट विमानाचं इमर्जन्सी लँडिंग, उड्डाणानंतर चाक धावपट्टीवर आदळलं, सर्व प्रवासी सुरक्षित।